यूएस बार्बिक्यू नेशन है। ब्रोकली, पाइनएप्पल, पनीर खाऊन दाखवतो त्याची टेस्ट कशी आहे। बार्बिक्यूचे शेप आहे द्या। डेजर्ट है पूरा, ब्राउनी, फिश करी है, फिश करी, मटन कीमा है। तर व्हेजचं तुम्हाला सांगतो, व्हेज बिर्याणी आहे आणि दाल तडका आहे। तर गाइस आता आपले शॉर्ट्स पण आलेले, तो बताओ क्या क्या मिलता है इधर। मी पाणीपुरीच्या स्टॉलला आलेलो आहे आणि पाणीपुरीचं तुम्हाला दाखवतो। कुल्फीचं सेक्शन, तर तुम्हाला आता कुल्फी बनवून दाखवतो। तो कोणसी कुल्फी आहे? तर गाइस आता आम्ही आलो मेट्रो मॉलला। तिथे तुम्ही बघू शकता हे मेट्रो मॉल आहे आणि आज आम्ही जाणार आहे बार्बिक्यू नेशनला। तर तुम्हाला मी मेट्रो मॉलचा बार्बिक्यू नेशन दाखवणार आहे। आणि आता मम्मी पण आहे आणि पप्पा पण आहे आणि आज मम्मीचे 1,500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत मम्मीच्या चॅनलचे, द केनीज किचनचे ना मम्मी। मग केक पण घेतलेला आहे। तर गाइस मॉलचा इंटेरियर बघा, मॉलचा इंटेरियर कसा आहे आणि तुम्हाला मी 2 लोक दाखवतो। ते बघा, तुम्हाला तिथे दिसत असतील, सोनी आणि जिजू आहे तिथे। तर आम्ही लेट आलो, तर आता आम्ही चाललोय वरती, तुम्हाला दाखवतात। गाइस आता बार्बिक्यूला आम्ही आलेलो आहे आणि जिजू आणि दीदी पण भेटलेले आपल्याला आणि मम्मी पण। यूएस बार्बिक्यू नेशन आहे, तर तुम्ही बघू शकता ते। तर गाइस तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो जी बार्बिक्यूची आहे। तुम्हाला इथे एंट्रीलाच तुम्हाला बुकिंग करायला लागते सीट। तर आता इथे हाऊसफुल झालाय, जरा वेटिंगला आम्ही थांबलेलो आहे। आता माणसं गेल्याच्या नंतर मग आम्हाला सीट भेटणार आहे। तर आम्ही आता इथे बाहेर बसलेलो आहे, मम्मी आणि दीदी बाहेर बसली आणि जिजू पण आहे। गाइस बघा बार्बिक्यू नेशन असं आहे। तर गाइस आता आमचा डिसिजन झाला, आता आम्ही ही टेबल बघितलेले। तर गाइस आता आम्ही बसलेलो आहे सीट वरती। इथे मम्मी बाबा बसलेले आहेत आणि इथे जीजू आणि दीदी बसलेले। नाम क्या तुम्हारा? संगम। संगम लावतोय इथे बार्बिक्यू। व्हेजच मागितलं आम्ही, व्हेजच सांगितलंय, नॉनव्हेज नाही सांगितलं कारण श्रावण चालू आहे ना दोन्ही। तर गाइस आता आपल्यासाठी डिश आलेली आहे। क्या डिश का नाम? कॅझुनस स्पाइस पोटॅटो। डिशचं असं नाव आहे आणि आलेली आहे वेज कबाब। वेज कबाब। कितना क्या नाम है? वेज कबाब, वेज कबाब। तर आपला बार्बिक्यू पण लागतोय आता। ब्रोकली, पाइनएप्पल, सिजन रोस्टेड आलू, मशरूम, ये भी मशरूम है सर, पाइनएप्पल, पनीर, ब्रोकली। तर गाइस इथे तुम्ही बघू शकता ते पनीर आहे। आता आपण पनीर काढून घेऊ आणि तुम्हाला पनीर खाऊन दाखवतो त्याची टेस्ट कशी आहे। मस्त पनीरची टेस्ट आहे। चटनी, ब्रोकली आहे। आता ब्रोकली पण इथे आपण काढून घेतलेली आहे। देना पड़ेगा सर, बनाना फ्रेश। तर गाइस आता तुम्ही बघू शकता ते आपला बार्बिक्यू लागलेला आहे आणि बार्बिक्यू असं आहे, आता सगळेजण खातात आहेत। सोनी तुला पॅटी कशी वाटली?
गाजरचा फ्लेवर जो उतरला ना, एक नंबर उतरला. जिजू तुम्हाला कसं वाटतं? एक काय बोलतोस का? क्रिस्पी कॉर्न ना, तर आपला क्रिस्पी कॉर्न पण आलेला आहे. कसं वाटतंय सोनी तुला? तुला कसं वाटतंय? भारी वाटतंय? स्पायसी. जिजू कसा? कॅरन पटतो. मम्मी एवढं सगळ्या म्हणून तुला काय आवडलं? त्याच्यामध्ये मला एक कॉर्न आवडला. कॉर्न आवडलं? बार्बेक्यू मधून पायनॅपल आवडलं. पायनॅपल पण मस्त स्पायसी आहे. स्पायसी पायनॅपल. स्पायसी आणि हे पनीर. पनीर ना? पनीर तर पहिल्यापासून आवडतं. पनीर एक नंबर लागलं. व्हेज बोललं तर पहिला पनीर. हा, व्हेज बोललं तर पहिला पनीर. श्रावणचा वेळ म्हणून. आणि व्हेज कबाब पण आपलं आलेलं आहे ते. तर आपल्याला इथे शॉर्ट्स पण भेटतात आहेत. आता बार्बिक्यू सगळेजण खातात आहे. सगळ्यांचा बार्बिक्यू खाऊन झाला. आता नंतर मी तुम्हाला जेवण दाखवतो आणि नंतर डेझर्ट पण दाखवतो. आता मी हे पोटॅटो घेतले. तुला काय आवडलं? जास्त ब्रोकली आणि पोटॅटो, स्पायसी पोटॅटो. तर दीदीला ब्रोकली आणि पोटॅटो आवडला. जिजू काय आवडला? कॉर्न आवडला. मम्मी काय आवडलं? मला ना हा, पनीर टिक्का. पनीर टिक्का आवडला मम्मीला. पप्पा काय आवडलं तुला? मला पनीर टिक्का आहे ना, टिक्का आवडला. तर तुम्हाला मी सांगितलं सगळ्यांना कसं आवडलेल्या गोष्टी. आणि मी तुम्हाला सांगतो मला काय आवडला. मला कॉर्न आवडला जास्त आणि पनीर टिक्का. ब्रॉकलीची टेस्ट पण वेगळीच आहे आणि मशरूमची टेस्ट पण वेगळीच आहे. तर गायज आपल्यासाठी शेफ पण आलेला आहे. बार्बिक्यूचे शेफ आहेत या. या बार्बिक्यूचे शेफ आहेत, ते खास आपल्यासाठी भेटायला आले. त्याने आवडला ना तुला सगळा बार्बिक्यूचा? अजून जेवण पण आपल्याला करायचं आहे. जेवणाचं दाखवायचं. परत डेझर्ट साईडला पण आहेत. डेझर्ट पण, आईस्क्रीम, पेस्ट्री, केक सगळं. तर गाइस आता आपल्याला हे सांगतात आहे. क्या नाम है आपका? मेरा नाम आसिफुद्दीन है. ये गुलाब जामुन है. गुलाब जामुन है. ये हलवा, मुगदाल हलवा, मुगडाल हलवा, शीर कुरमा है. शीर कुरमा. यस. ये सलाद काउंटर. सैलड काउंटर है ना पूरा? यस. ये सलाद काउंटर. ये जेरक काउंटर. ये ब्राउनी है. डेजर्ट है पूरा. ब्राउनी, फ्रूट कस्टर्ड है. फ्रूट केक पेस्ट है. फ्रूट पेस्ट है. कस्टर्ड है. फ्रूट कस्टर्ड है. बर्फी है. बर्फी, बर्फी. वाटरमेलन है. वाटरमेलन, ये पपाया है. पपैया, ये किन्नी किन्नी, किन्नी किन्नी. पिन्नी. यस. आता मी तुम्हाला जेवणाचं सांगतो. ये फिश करी है. फिश कढी, यस. मटन कीमा है. मटन कीमा, यस. अंडा करी है. मटन कीमा, हाँ. अंडा कढी. ये चिकन मूंग दाल. चिकन मूंग दाल है. चिकन मुगडा, हाँ. चिकन दम बिरयानी है. चिकन दम बिर्याणी, यस. चिकन सूप है. चिकन सूप. चिकन फ्राई. आता तुम्हाला मी व्हेज काउंटरचं सांगतो. आणि नॉनव्हेज आणि व्हेजच्या मध्ये पार्टिशन पण आहे. तुम्ही बघू शकता ते मिक्स नाही होत. नॉनव्हेजच्या त्या साईडला आणि व्हेजच्या या साईडला. तर व्हेजचं तुम्हाला सांगतो. धनिया इसके लिए गया. धनिया. इसमें टोमेटो सूप. टोमॅटो सूप, हक्का नूडल्स है. हक्का नूडल्स हाँ. और गार्लिक वेजिटेबल है. यस. ये वेज दम बिरयानी है. दाल तड़का है. व्हेज बिर्याणी आहे आणि दाल तडका आहे. यस. मिक्स वेज. मेथी पालक हलवा है. हा, मेथी पालक, बटर पनीर है. बटर पनीर, यस. दाल मखनी है. दाल मखनी, प्लेन राइस है. प्लेन राइस है. यस.
आणि गाईस तुम्हाला मी दाखवतो असं आपला बार्बिक्यू आहे अख्खा. कोणते शॉर्ट्स आहे तर गाईस आता आपले शॉर्ट्स पण आलेले. ये आपका मैंगो है सर, ये जामुन है. मँगो और जामुन. आणि असं आपण जेवायला आता घेतलेलं आहे, सगळ्यांनी जेवायला घेतलेलं आहे. आणि माझी डिश आहे मी पनीरची भाजी आणि दाल मखनी आणि पुलाव घेतलेला आहे आणि प्लेन राईस घेतलेला आहे मी. आणि दीदीने पण जेवण असं घेतलेलं आहे. तिने डेझर्ट पण घेतलेलं आहे सगळं जेवणाचं. मिक्स घेतलं. हां डेझर्ट पण तिने आताच घेतलेलं आहे. मला आवडलं आईस्क्रीम पर्यंत. आईस्क्रीम पण घेतली आताच. पिघलणार ना तू खाता खाता. पप्पाने घेतलेली मला दिली. पप्पाने घेतले का आईस्क्रीम. अरे पण मी काय बोलतो जेवताना ते आईस्क्रीम आता पिघलणार नाही. जाऊन दे त्याला डेझर्ट समजून खाईल. पनीरचं जेवण घेतलेलं आहे. आणलेली आहे, नूडल घेतलेलं आहे आणि पनीर हां पनीर आणि पनीरची भाजी घेतलेली आहे. हां टेस्ट करतो मी, टेस्ट करून दाखवतोय. 10 मिनट टाइम लगेगा. कसं आहे अरे भारी आपला. आणि मम्मी तुने काय घेतलं. पनीरची भाजी घेतली, मटरची भाजी घेतली आहे आणि पुलाव घेतला. आणि कॉर्न घेतले आणि सॅलड घेतलं. कोशिंबीर घेतली. अरे ना मला सगळीच गोष्ट आवडली. हे टेस्ट करा. पाणीपुरी राहिली ना. पहिल्या स्टार्टिंगला पाणीपुरी देतात ते त्यांचं हेच आहे का पाणीपुरी देतात पहिल्या स्टार्टिंगला जो पण आपला येतो माणूस. तर आता इथं बाबा बार्बिक्यू पण आपला आहे. आता बार्बिक्यू पण घेतोय जिजू. सोया चाप आहे ना. सोया चाप घेतलाय. हा मला सोया चाप लय आवडतो. एक नंबर लागतो तो, काय पण हा आणि आता सगळेजण जेवतात आहे. गाईज मी तुम्हाला दाखवतो आता इथे विस्की वाईन बियर सगळं भेटतं. तो बताओ क्या क्या मिलता है इधर. यहाँ पे आपका मॉकटेल, सॉफ्ट ड्रिंक, बियर, कोक, स्प्राइट सब मिलता है. आपका विस्की, राम, वोडका, जीन, टाकीला सब शॉट मिलता है. सब फ्रूट मिलता है. शॉट भी रहेगा इसमें. शॉर्ट में मिलेगा. हाँ। और विस्की वाइन लेने गए तो कितना मिलेगा. वो हमारा विस्की राम आपको 30 ml हिसाब से प्राइस रहता है. जैसे आपका 300, 400, 450, 500 तो उसका रेट के हिसाब से उसका ये रहेगा आपका. इसको तो बारबेक्यू में नहीं मिलता ना इंक्लूड. अलग से रहता है. अलग से लेना पड़ता है. हाँ वो सेपरेट चार्जेबल रहता है. जो भी ड्रिंक्स रहता है वो अलग से चार्जेबल रहता है. तर तुम्हाला मला हेच सांगायचं होतं मित्रांनो तर बार्बिक्यू मध्ये आपण जे विस्की वाईन बी घ्यायला येतील तर ते तुम्हाला वेगळा चार्ज तुम्हाला द्यायला लागेल. आणि हर एक शॉटचे 300, 400, 500 रुपये आहेत. तर चला मी अजून तुम्हाला दुसरं दाखवतो. गाईज आता आपण बघितलं जो वाईन शॉप आहे. हा वाईन शॉपच्या या साईडला जेवणाचा रेडी होतो. तो नॉनव्हेजचं सेक्टर आहे, यो व्हेजचं सेक्टर आहे. पर पुढचं मी तुम्हाला अजून दाखवतो. तर आता मी पाणीपुरीच्या स्टॉलला आलेलो आहे आणि पाणीपुरीचं तुम्हाला दाखवतो. भाई मैं अभी पापड़ी चाट बनाने जा रही हूँ. ओके पापड़ी में आपका आलू जाएगा. ओके आता या पापडी चाट बनवतात आहेत. पापड़ी चाट. ओके उससे आपका मेन चटनी जाएगा. ओके उसके बाद हल्का सा आपका इमली जाएगा. ओके उसके बाद आपका ऑनियन जाएगा. ओके उसके बाद टमाटर जाएगा आपका. ओके साथ मसाला जाएगा और जीरा पाउडर एंड दही एंड सेव. फिनिश. ये हमारा पापड़ी चाट है. ओके आज मी तुम्हाला दाखवतो का पाणीपुरी इकडची कशी बनतात आणि अशी भेटतं पाणीपुरी आपल्याला. दाखव फिलिंग विलिंग टाकलेलीच आहे आणि पाणी आहे फक्त डिप करून खायचं आहे. तर छोनी आपला प्लेट घेऊन चालली. छोनी पळाली प्लेट घेऊन. आता मम्मी आहे. मम्मीला पहिलं पाणीपुरी आवडतं. जेवणाच्या आधीच मम्मी बोलली की मला पाणीपुरी खायची. मला जेवण नसलं तरी चालेल पण पहिला पाणीपुरी पाहिजे. हां मम्मीला पाणीपुरी पाहिजे. तर आपली तशीच पाणीपुरी बनते. फिलिंग विलिंग टाकली आणि आता पाणी टाकणार. आणि हॉटेलची पब्लिक पण कमी झालेली आहे कारण की आता 10:30 झालेले आहेत आणि 11:30ला क्लोज टाईम होतो. यो डायरेक्ट क्लोज होतो सगळा. तेव्हा पब्लिक पण कमी झालेली आहे. आणि त्या साईडला दिदी आहे. काय आता मम्मी पाणीपुरी खातो. तर अशी आपल्याला फिलिंग करायला लागतं आणि अशी खायला लागतं. वा वा मस्त एकदम एकदम टकाटक. हा 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 त्याची आवडती पाणीपुरी. कशी झाली पाणीपुरी. कशी एक नंबर होती. नंबर टेस्ट. टेस्ट
चांगले तुम्ही पण इथे विजिट करा बार्बिक्यूला. मेट्रो मॉलमध्येच आहे आणि एक नंबर सगळं जेवण झालेलं आहे. आणि मला जास्त कॉर्न आवडला म्हणून मी कॉर्न परत मागवला. आणि इथं पापडी चाट पण आपले आलेले. एक पुलाव. मस्त टेस्ट आहे. शेफ खास आमच्यासाठी किचन म्हणून बाहेर आले आणि त्यांनी विचारलं आम्हाला का डिश कशी झालेत. समज जर तुम्हाला आवडले नसेल तर आम्ही चेंज करून देऊ, पण आम्हाला डिश लय आवडले. आम्ही सांगितलं का डिश लय भारी आहेत. गाईज मी तुम्हाला अजून दाखवतो. एक कुल्फीचं आहे सेक्शन अख्खा डेझर्टचा. डेझर्टच्या जस्ट बाजूलाच आहे कुल्फीचं सेक्शन. तर तुम्हाला आता कुल्फी बनवून दाखवतो. तर कोणती कुल्फी आहे? ये पान कुल्फी है, ये मैंगो, स्ट्रॉबेरी, मलाई. स्ट्रॉबेरी और मलाई. तो एक मलाई बना के दो. तर आता हे आपल्याला मलाई बनवून दाखवते दीदी. हां रबड़ी डालो. सब्जा, हाँ सब्जा भी डालो. पन्नू डाल. हाँ डाल. सिरप, सिरप में डालो. टॉपिंग्स डालो. ड्रिंक्स कौन सा? हाँ चोको चिप्स डालो. वाइट चोको चिप्स और ब्लैक चॉकलेट. रोज चॉकलेट सिरप है क्या? हाँ, चॉकलेट सिरप है. चॉकलेट सिरप है. तर गाईज तुम्हाला मी सांगतो का आपल्याला इथं कस्टमाइज करून पण कुल्फी भेटते. शेफ आपल्याला भेटायला येतातच आहे 5-5 मिनिटाला. आपल्याला काय कमी लागतं का नाही लागत. अशी आपली कुल्फी झालेली आहे रेडी. तुम्हाला आईस्क्रीम पण दाखवतो. आता जिजू आईस्क्रीम घेते. 2 आईस्क्रीम आहे, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला. आता दीदीने स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला घेतलंय आणि मी कुल्फी घेतलं. तुम्ही बघितलंच असणार. तुम्ही कसं आहे, आवडला ना तुला बार्बिक्यू नेशन? सगळं मस्त आहे. आता आपण आईस्क्रीम खाणार. तर गाईज जेवण पण झाला, डेझर्ट खाऊन पण झाला. आणि तरीसुद्धा कॉर्न मला जास्त आवडला. जेवढं सगळं झालं तरी माझं फेवरेट कॉर्न आहे आणि कॉर्नच मला आवडतो. मस्त कॉर्न मागवलं आहे परत. आणि आता मग मी कुल्फी खाता. कुल्फी पण मस्त आहे. म्हणजे फालुद्यासारखं करून दिलेलं आहे. शेव बी. आता जेवण वगैरे झाला, परत डेझर्ट पण खाल्ला आणि मी कॉर्न खात होतो. आणि यांनी बिर्याणी पण मागवलेली आहे, व्हेज बिर्याणी. आणि पप्पाने मागवलेली आहे. आज काम जोरमध्ये झाला. गरमागरम मागवली एकदम स्पेशल. आपल्यासाठी शेफने बनवून पाठवलेली आहे. गाईज बिर्याणी पण लय भारी आहे. शेफने बिर्याणी लय भारी बनवलेली आहे. बघा लुकिंगलाच तुम्ही बघा, मस्त बिर्याणी बनवली. गरमागरम पाठवून दिले शेफनी. आणि पप्पा पण तिथे सूप मागवला आता पप्पाने. पप्पा कुठलं सूप आहे? मंचुरियन सूप आहे. मंचुरियन सूप. आता तुम्ही बघू शकता ते अख्खा बार्बिक्यूचा असा आहे, बार्बिक्यू नेशनचा. आणि या साईडला आपली फॅमिली बसलेली आहे. तर गाईज ब्राउनी खायची राहिलेली आहे माझी. आता ब्राउनी मी घेतो. आणि इथे काहीतरी चॉकलेट का मिठाई आहे ती घेतो. आणि जिजूने कलिंगड आणि पपई इथे होते, तर जिजूने कलिंगड घेतले. आणि केक पण खपलेला आहे आता. तर गाईज तुम्ही बघू शकता ते मी ब्राउनी घेतली आणि ब्राउनीच्या वरती आईस्क्रीम टाकलेली आहे. पण वेट केला असता तिकडून खाली झालं.
गाइस आता केक मम्मी भरवतो दीदीला. एकदम थोडा. गाइस मम्मीचे 1000 झालेले आहेत, 1500 झालेले सबस्क्रायबर द केनीज किचन चॅनलवरती. आपलं फर्स्ट चॅनल आहे कुकिंग चॅनल आणि त्यावरती 1500 झालेले आहेत सबस्क्रायबर. आणि मम्मी पण पक्की खुश आहे आम्ही पण खूप खुश आहे. कुकिंग चॅनल मध्ये. तू पण आहेस ना कुकिंग चॅनल मध्ये. म्हणून तर खुश आहे आम्ही. आणि कुकिंग चॅनल मध्ये दीदीने आणि जिजूने पण व्हिडिओ बनवलेली कटिंग पे कटिंग मच्छीची रेसिपी, ती पण जाऊन बघा. गाईस आपला झालेला आहे केक कटिंग करून आणि त्यांनी आम्हाला गिफ्ट पण दिलेलं आहे आपल्याला. इथं तुम्ही बघू शकता ते बॉक्समध्ये गिफ्ट पण दिलेलं आहे आपल्याला. केक त्यांच्याकडून दिलेला आहे गिफ्ट. तर मी तुला कसं वाटतंय? मस्त वाटतं. त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे आणि सगळ्या जेवणाला बहुतेक सगळं एक आयटम, एकूण एक आयटम म्हणजे टेस्टीच होते. एक पण असा आयटम फेल गेला नाही त्यांचा. सगळे आयटम टेस्टी होते. हां. आणि वरून त्यांनी केक पण आपल्याला दिलेला आहे. तर आता आम्ही चाललोय घरी. मस्तपैकी खाल्लंय, पोट पण एकदम भरलंय आणि जिम परत जास्त करायला लागेल मला. इथे माझा बर्थडे सेलिब्रेशन. हा आणि इथं बघू शकता तुम्ही दीदीचा बर्थडे सेलिब्रेशन दीदीने इथं केला. तर गाईज आताच आम्ही घरी आलो. जिजू आणि दीदी नानकरलाच तिथून गेले आणि सगळ्यांचा छीन टपाक डमडम झालेला आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा आवडला ते कमेंटमध्ये सांगा. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.